Hello students, today we are going to see very important question. This one is also important, this one is also important. These are from exercise question and this is extra question, but which is very important. Okay. Question: show that at condition of minimum deviation केव्हा होतो? जेव्हा I आणि E, I means angle of incidence and E angle of emergence हे दोघं सेम असतात, म्हणजे डेल्टा तेव्हा मिनिमम असतो. आपण काल असा कर्व एक्सप्लेन केला होता बघा. तर कंडिशन ऑफ मिनिमम डेविएशन साठी n चा फॉर्म्युला, n म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस मटेरियल, व्हॉटएव्हर बी द मटेरियल. Prism is made of generally glass, but any transparent material can be used to make a prism. Also, the same question is asked as very short. Obtain prism formula. Its weightage is of 4 marks actually, 3 or 4 marks. So, what is this formula? How it is obtained? Look, during previous period we have seen this figure. Here PQ is the incident ray, QR, R, this R point, this Q point, QR is the refracted ray, RS is the emergent ray. Here this is angle of emergence, this is angle of incidence, and these two angles are angles of refraction. This one is angle of refraction, angle made by the refracted ray with the normal. Mn is normal and M dash is also another normal. Here R1 and R2 are the angles of refraction. This angle we call it as a angle of deviation. Angle of deviation delta. Okay. This angle A is called angle of prism or refraction. Angle of refraction. कारण हा जितका मोठा लहान असेल तितकं रिफ्रॅक्शन वर परिणाम होतो, म्हणजे रेसची डायरेक्शन चेंज होते. तर बघा व्हेरी सिंपल आहे. फॉर एव्हरी अँगल ऑफ डेविएशन, आता आपण डेल्टा वेगवेगळे लिहिले होते बघा मागच्या पिरियडला. इकडे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि इकडे अँगल ऑफ डेविएशन होते. आपण आय किती ठेवायचं हे आपल्या मनावर असतं आणि प्रॅक्टिकली मग डेल्टा जितका येईल तो मेजर करायचा असतो प्रॅक्टिकलमध्ये. आता समजा हा 30 आहे, हा 25 आला, हा 35 वाढवला तर हा कमी होतो, 23 आला, हा 40 घेतला, 20 आला किंवा 21 आला, 40च्या पुढे 45 घेतला तर हा मात्र कमीत कमी न होता आता वाढायला सुरुवात करतो. 30 नंतर 50 असेल तर हा 25. म्हणजे इथं काय झालेलं आहे, आय आपण वाढवतच होतो 5-5 डिग्रीने. हा आय पहिल्याने कमीत कमी घेतात 30 घेतात, मग असं असं चेंज करतात डायरेक्शन, रे सोडायची डायरेक्शन. तो वाढवत 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 50 डिग्रीपर्यंत आपण जाणार आहे आणि करस्पॉन्डिंग त्याचा जो जो डेल्टा येईल तो मोजत जाणार आहे. हां, जितक्या रेडिंग आहे तितक्या वेळेला हे ड्रॉइंग करून प्रॅक्टिकल करावं लागतं. तर असं दिसतंय की हा जो अँगल आहे डेल्टा तो कमीत कमी त्याच्या अगोदर म्हणजे जास्त कडून कमीकडे आला आणि परत कमीकडून जास्तकडे आला आणि तो कर्व आपण पाहिला. मग आता 50 डिग्रीला पण 25 आहे, आय 50 असेल तर डेल्टा 25 आहे. फॉर एक्झाम्पल आहे, दीज आर नॉट द आयडियल व्हॅल्यूज. 30 डिग्रीला पण 25 आहे, म्हणजे एकच अँगल डेल्टाला आयच्या 2 व्हॅल्यू असू शकतात. फक्त आणि फक्त डेल्टा एम म्हणजे अँगल ऑफ मिनिमम डेविएशनला आयची एकच व्हॅल्यू असते. समजलं का? काल आय और ई असं लिहिलेलं होतं बघा त्या कर्वच्या खाली. काय सांगितलं मी? आय आपण वाढवत गेलो 5 डिग्री, डेल्टा पण मोजत गेलो, मेजर केला फॉर एव्हरी रेडिंग. तर त्याचं नेचर असं दिसलं की तो आधी कमीत कमी होतो, नंतर अजून वाढायला सुरुवात. मग अशा ज्या
सेम व्हॅल्यू असतात की आय वेगवेगळे असतील पण डेल्टा सेम असतो त्यांच्यासाठी. बघा 30 डिग्रीला पण 25 आहे, 50 डिग्रीला पण 25 आहे, अजून 35 डिग्रीला पण 23 आहे, 45 ला पण 23 आहे. म्हणजे फक्त डेल्टा एम जो असतो त्या वेळेला आय एकच असतो आणि इतर वेळेला डेल्टाच्या दोन व्हॅल्यूज आयच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूजला असतात. म्हणजे आय वेगळा असेल पण डेल्टा सेम आहे. समजतं याच्यावरून? मग तर हे सांगितलंय बघा, फॉर एव्हरी अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणजे प्रत्येक अँगलसाठी एक्सेप्ट अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन, फक्त हा अँगल सोडून, हा डेल्टाचा हा अँगल सोडून, अँगल ऑफ मिनिमम देयर आर टू व्हॅल्यूज ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स. प्रत्येक या दोघांसाठी आय कसा आहे, डेल्टा सेम आहे 25 पण त्याच्यासाठी आय मात्र 2 आहे. आयच्या व्हॅल्यू 2 असतील, टू व्हॅल्यूज ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स. समजलं याचा अर्थ? आता फक्त या वेळेला आय एकटा असतो, 40 म्हणजे 40, हा अजून 21 डिग्री येण्याचा चान्सेस नाही, एकचदा येतो कमीत कमी. मग इतर डेल्टा साठी आय मात्र 2 असतात, डबल असतात. मग समजलं आपण फॉर एव्हरी अँगल ऑफ डेव्हिएशन प्रत्येक अँगलला हा 25 घ्या आणि हा पण 25 घ्या, तर आयच्या 2 व्हॅल्यू दिसतील. 30 पण आहे 25 ला आणि 50 पण आहे. डेल्टाच्या 2 व्हॅल्यू घ्या, 23 त्याच्यासाठी पण आयची व्हॅल्यू 35 आणि 45 अशा डबल येतात. आय डबल आहे आणि डेल्टा सिंगल आहे. आयच्या 2 व्हॅल्यू असतात. तर फॉर every angle of deviation except angle of minimum deviation there are 2 values of angle of incidence. However, तरी पण at angle of minimum deviation या angle of minimum deviation there is only one angle of incidence. I मात्र सिंगल असतो. हा जेव्हा डेल्टा हा डेल्टा एम असतो. बरोबर. From principle of reversibility of path PQRS, PQRS प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी म्हणजे काय, इकडून रे पाठवला इकडे येईल किंवा इकडून पाठवला तर इकडे येईल, तो पाथ फिक्स असतो. तर फ्रॉम प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी ऑफ पाथ PQRS पाथसाठी द व्हॅल्यूज ऑफ आय अँड ई आर इंटरचेंजेबल. आय आणि ई च्या व्हॅल्यू इंटरचेंजेबल असतात. इंटरचेंजेबल म्हणजे काय, लाईट इकडनं सोडला तर हा आय तो ई, बरोबर. इकडनं लाईट सोडला तर हा आय हा ई येणार. समजतंय का? हे बघा, लाईट इकडनं सोडला तर इन्सिडेंट रे ने या नॉर्मलशी केलेला जो अँगल आहे तो आय आणि या नॉर्मलशी इमर्जंट रेने केलेला जो अँगल आहे त्याला अँगल ऑफ इमर्जन्स म्हणतात. इकडनं लाईट सोडला तर आय हा आणि ई हा येतो. पण जर इकडनं सोडला तर याला इमर्जन्स अँगल ऑफ इमर्जन्स म्हणणार का तुम्ही? काय म्हणणार? अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणणार ना. मग हा आय असेल तेव्हा हा काय असेल? ई. मग तेच सांगितलंय फ्रॉम प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी ऑफ पाथ PQRS हा पाथ आपण रिव्हर्सिबल करू शकतो. म्हणजे इकडून पण वापरू शकतो, तिकडून पण वापरू शकतो. द व्हॅल्यूज ऑफ आय अँड ई आर इंटरचेंजेबल. आय आणि ई चेंज करू शकतो. म्हणजे इथं आय, आधी इथं आय, नंतर इथे दुसऱ्यांदा इथं आहे इकडून पाठवला तर आणि इकडे, म्हणजे आय आणि ईच्या व्हॅल्यू आपण इंटरचेंज करू शकतो फॉर एव्हरी डेल्टा, प्रत्येक डेल्टासाठी. दस ॲट मिनिमम डेव्हिएशनला म्हणजे हा अँगल कमीत कमी जेव्हा असेल, मिनिमम असेल, तेव्हा आय आणि ईची व्हॅल्यू सेम असते एकाच वेळेला. फक्त आय आणि ईची व्हॅल्यू एकाच वेळेला सेम असेल. इथं जेवढा आय आहे ना 40, तर ह्याचा ई सुद्धा यासाठी ई 40चे नाही, पण अदरसाठी ई हा वेगवेगळा असतो. मग दिस इम्प्लाइज दॅट, ही गोष्ट आपल्याला इम्प्लाय करते म्हणजे सांगते की, सजेशन देते की, हा दिस इम्प्लाइज द अँगल्स ऑफ रिफ्रॅक्शन R1 आणि R2 आर ऑल्सो इक्वल. म्हणजे जसे आय आणि ई चेंज होतात तसं R1 आणि R2 सुद्धा काय असतील, R1 आणि R2 सुद्धा इक्वल असतील.
R1 and R2 are also equal. केव्हा? जेव्हा I E च्या इक्वल असतो. केव्हा असतो? या अँगलला डेल्टा इज इक्वल टू डेल्टा एम ला I आणि E सेम असतात. मग जेव्हा I आणि E सेम येतात तेव्हा R1 आणि R2 सुद्धा सेम येतात. याचा this implies that angle of refractions R1 and R2 are also equal. ते पण इक्वलच येतात. बरोबर? आता also E ची व्हॅल्यू R1 प्लस R2 असते. अँगल A हा किती असतो? हा किती असतो? अँगल A हा R1 प्लस R2 इतका असतो. काल पाहिला मागच्या पिरियडला. इथे लक्षात. मग R1 आणि R2 सेम असतील. R1 आणि R2 सेम असतील. याला पण R समजा, याला पण R समजा. सेम. R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू R सेम. म्हणजे R1 ची व्हॅल्यू पण R च आणि R2 ची पण व्हॅल्यू R च समजून घ्या. मग इथं टाक A R1 ची व्हॅल्यू R प्लस अजून R2 ची व्हॅल्यू पण R च. R प्लस R किती झाले? 2R. बरोबर? दॅट इज स्मॉल r इज इक्वल टू a/2. स्मॉल r काय येणार? a/2 येणार. म्हणजे हा अँगल फार महत्त्वाचा इथं लागणार आहे स्नेल्स लॉ मध्ये. मग r ची व्हॅल्यू आपण तयार केली a/2 स्मॉल r ची. याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणायचं. इन केस ऑफ मिनिमम डेविएशन QR इज पॅरलल. जेव्हा मिनिमम डेविएशन असतो, हा अँगल लहान असतो, तेव्हा I आणि E सेम असतात. R1 R2 पण सेम असतात. तेव्हा QR हा रे या BC ला पॅरलल असतो. अजून दुसरी गोष्ट, QR इज पॅरलल टू बेस BC. केव्हा? इन केस ऑफ मिनिमम डेविएशन जेव्हा असेल तेव्हा QR इज पॅरलल टू बेस BC असतो. फिक्स आहे. अँड द फिगर इज सिमेट्रिक. आणि ही जी फिगर असते ती सिमेट्रिक असते. सिमेट्रिक मीन्स यू कॅन सेम असणार. तर सिमेट्रिक असते. युजिंग आता आपण काल हे एक्सप्रेशन पाहिलं बघा. I प्लस E अँगल ऑफ इन्सिडन्स प्लस अँगल ऑफ इमर्जन्स इज इक्वल टू अँगल ऑफ प्रिझम प्लस अँगल ऑफ डेविएशन. हे आपण काल पाहिलं. मग आता I ची व्हॅल्यू I च राहू द्या. E ची व्हॅल्यू I टाका. कारण I आणि E सेम असतो. केव्हा? डेल्टाची व्हॅल्यू डेल्टा एम पुटअप करणार तेव्हा. मग E ची व्हॅल्यू I A जसाच्या तसा. डेल्टाची व्हॅल्यू डेल्टा एम जर टाकली तेव्हाच E ची व्हॅल्यू I असते. डेल्टाची व्हॅल्यू डेल्टा एम म्हणजे अँगल ऑफ मिनिमम डेविएशन टाकली. हे जनरल अँगल ऑफ डेविएशन्स आहे. हा पर्टिक्युलर आहे. डेल्टा एम इज अ पर्टिक्युलर फिक्स सिंगल. मग I प्लस I समजलं ना. याची व्हॅल्यू I का बरं टाकली? जेव्हा डेल्टाची व्हॅल्यू डेल्टा एम वापरणार तेव्हा E आणि I हा सेम असतो. मग E ची व्हॅल्यू I पुटअप केली. A जसाच्या तसा. डेल्टाची व्हॅल्यू डेल्टा एम. ओके. I प्लस I किती झाले? 2I इज इक्वल टू दिस. मग 2 तिकडे डिवाइड करा. I इज इक्वल टू A प्लस डेल्टा एम अपॉन 2. I ची व्हॅल्यू तयार. इक्वेशन 1 मध्ये R ची व्हॅल्यू आहे. इक्वेशन 2 मध्ये I ची व्हॅल्यू तयार केली. समजून घ्या. R ची व्हॅल्यू आपण तयार केली इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 2 मध्ये I ची व्हॅल्यू तयार केली. आता या दोघं व्हॅल्यूज वापरायच्या बाय स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ काय सांगतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी मटेरियल ऑफ प्रिझम इज इक्वल टू the ratio of sin of angle of incidence to the sin of angle of refraction using 1 and 2. 1 आणि 2 चे व्हॅल्यू R आणि I चे व्हॅल्यू टाक. मग I ची व्हॅल्यू इथे ही टाकली बघा ब्रॅकेट मध्ये. ही I ची व्हॅल्यू. R ची व्हॅल्यू a/2. R ची व्हॅल्यू a/2 आणि n इज इक्वल टू हे साइन जसंच्या तसा. साइन दोघं ठिकाणी जसंच्या तसा. फक्त I ची व्हॅल्यू ही बनवायची टाकायची आणि R ची व्हॅल्यू ही a/2 टाकायची. तुम्ही खालीवर जरी केलं हे अगोदर आणि हे नंतर तरी काही बिघडत नाही. फक्त व्हॅल्यू टाकायच्या. दिस इज द प्रिझम फॉर्म्युला. व्हेरी इम्पॉर्टंट. सिंपल आहे. काही डिफिकल्ट नाही. आता क्वेश्चन 2 एक्सरसाइज क्वेश्चन 2 सेकंड काय आहे? डिफाइन अँग्युलर डिस्पर्शन. अँग्युलर डिस्पर्शन म्हणजे काय? आता प्रिझमच्या ह्या अँगलवर हे डिस्पर्स किती होणे. डिस्पर्स म्हणजे ते रे किती मोकळे होणे. हे रे किती मोकळे होणे. म्हणजे हा जो बेल्ट आहे कलरचा 7 कलरचा, ते 7 कलर कोणते? व्हिपजिओ. वरचा कोणता असतो? रेड. सगळ्यात खालचा कोणता असतो? व्हायलेट. आणि मिडल कोणता असतो? येलो. येलो असतो. मीन कलर त्याला म्हणतात.
मिडल मीन कलर त्याला. हे एक्स्ट्रीम कलर्स आहेत. एक्स्ट्रीम म्हणजे काय, बाउंड्रीचे टोकाचे. एक्स्ट्रीम मीन्स फर्स्ट अँड लास्ट. मग हा रेड कलर आहे पहिला आणि हा व्हायलेट आहे. इन बिटवीन मग सो मेनी हे कलर्स आहेत सगळे. आणि मिडल वाल्याला येलो कन्सिडर करतात. येलो कलर इज कन्सिडर्ड ॲज द मिडल कलर ऑफ दिस स्पेक्ट्रम. दिस इज व्हाईट लाईट स्पेक्ट्रम. या बेल्टला म्हणा. मग हे किती मोकळे करणे म्हणजे हे अँगल कोणावर अवलंबून आहे, या अँगलवर अवलंबून आहे. हा जर वाईड केला तर हे वाईड येते, अँगल पण चेंज होतील. बरोबर. म्हणजे ते काय सांगितलं बघा, डिफाईन अँग्युलर डिस्पर्शन फॉर ए प्रिझम. प्रिझमसाठी अँग्युलर डिस्पर्शनची डेफिनेशन सांग. हां, तर हे येत आहे. ओके. पुढचा सब क्वेश्चन काय बघा, ऑब्टेन इट्स एक्सप्रेशन फॉर अ थिन प्रिझम. थिन प्रिझमसाठी एक्सप्रेशन मिळवा. हे एक्सप्रेशन आहे, हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे, रिलेट इट विथ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस ऑफ द मटेरियल ऑफ प्रिझम फॉर करस्पॉन्डिंग कलर्स. करस्पॉन्डिंग कलर्ससाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस साठी हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस आहे. LV म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर व्हायलेट कलर. आता बघा, प्रिझम एकच आहे पण कलर वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या कलरसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रिझमची वेगवेगळी असते. जर एकच कलर असेल मोनोक्रोमॅटिक तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एकच येते. पण इथं 7 कलर आहेत ना, मग 7 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत या प्रिझमच्या. तर समजला क्वेश्चन. आता बघा, अँग्युलर डिस्पर्शन म्हणजे काय. इफ अ पॉलीक्रोमॅटिक बीम, पॉलीक्रोमॅटिक म्हणजे काय, व्हाईट लाईट मेनी कलर which constitutes many color, that is called as poly. Poly means many, chromatic means color. Many colored light, that is white light, is called polychromatic beam. Beam means what, so many rays are grouped together, they form a beam. Okay, so many bunch of rays is called a beam. If a polychromatic beam is incident, असा incident असेल polychromatic म्हणजे हा white light आहे, many color तरच कलर सेपरेट होतात. हा, इंसिडेंट ऑन प्रिझम, जर प्रिझमवर हा इन्सिडेंट केला पॉलीक्रोमॅटिक बीम, द इमर्जंट बीम कन्सिस्ट ऑफ, हा जो इमर्जंट बीम आहे रेजचा, दॅट कन्सिस्ट ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल कलर्स. इंडिव्हिज्युअल्स मीन्स सेपरेट कलर्स, अँग्युलरली सेपरेटेड. हे अँग्युलरली सेपरेटेड असतात. मी दोनच दाखवले, वरचा रेड खालचा बाहेर. मग हा जो अँगल ऑफ डेव्हिएशन आहे फॉर रेड कलर त्याला डेल्टा आर म्हणतात. डेल्टा इज द अँगल ऑफ डेव्हिएशन आणि आर सफिक्स लावला तर त्याचा अर्थ काय होतो, अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर रेड कलर. हा एवढा आहे. आणि हा जो आहे तो कोणता अँगल असेल मग, अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर व्हायलेट कलर. आणि इन बिटवीन हा येलो असेल तर हा पण आपण घेतला तर याला काय म्हणता येईल, अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर येलो कलर, DY, डेल्टा वाय, अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर येलो कलर. ओके. तर मग बीम कन्सिस्ट ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल कलर्स अँग्युलरली सेपरेटेड. काय सांगितलं आहे दोन लाईन्स मध्ये, जर पॉलीक्रोमॅटिक व्हाईट लाईट जर इन्सिडेंट असेल प्रिझमवर तर त्याच्यापासून तयार होणारे कलर हे सेपरेट असतात. बस इतकंच सांगितलं आहे. आणि हे अँग्युलरली सेपरेट होतात. अँग्युलरली अँगल असतात. दिस फेनोमेनॉन इज कॉल्ड एज अँग्युलर डिस्पर्शन फॉर प्रिझम. यालाच म्हणतात अँग्युलर डिस्पर्शन. बरोबर. हे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर मिळाला. दिस फेनोमेनॉन म्हणजे या घटनेला काय म्हणतो आपण, अँग्युलर डिस्पर्शन. अँग्युलर डिस्पर्शन. आता समजा मग ही डेफिनेशन, अँग्युलर डिस्पर्शन फॉर एनी 2 कॉम्पोनंट कलर्स. कोणते पण 2 कलर घ्या, 1 आणि 2 घेऊ आपण. हा 1 रेड आणि हा 2 आहे. तर अँग्युलर डिस्पर्शन कसं फाइंड करतात, अँग्युलर डिस्पर्शन बिटवीन 2 कलर्स. लास्टच्या कलरचा अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा बी. आपल्याला हे एवढा जो अँगल येणार आहे त्याला म्हणतात अँग्युलर डिस्पर्शन. या प्रिझमने हे रे किती अँगल मध्ये सगळे दाखवतो आहे त्या अँगलला, या अँगलला म्हणतो अँग्युलर डिस्पर्शन. मग हा अँगल कसा फाइंड करणार तुम्ही, तुम्हाला हा माहिती आहे रेडचा, तसंच व्हायलेटचा पण माहिती आहे. कसा काढणार, व्हायलेटचा डेल्टा व्ही हा अँगल मायनस हा अँगल, तर आपल्याला हा अँगल मिळून जाईल.
डेल्टा व्ही सबट्रॅक्ट डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर, यू विल गेट द अँग्युलर डिस्पर्शन. मग दोन कलर, हा एक कलर आहे रेड आणि व्हायलेट आहे 2. तर रेडसाठी आपण 1 आणि व्हायलेटसाठी आपण 2 मानू. मग त्यांच्यामधला फरक या दोन अँगलचा, हा मोठा अँगल आणि हा छोटा अँगल, यांच्यामधला फरक म्हणजे हा अँगल आणि हा अँगल बाउंड्रीचा रेड टू व्हायलेट जो असेल त्यालाच अँग्युलर डिस्पर्शन म्हणतात. तो किती मोठा करून दाखवतोय, दिस इज अँग्युलर डिस्पर्शन. स्मॉल आहे का वाईड आहे. मग याला 1 याला 2, तर अँगल ऑफ डेविएशन फॉर 2 कलर्स 2 1, तर 2 अगोदर -1 म्हणजे हा डेल्टा व्ही आहे, हा डेल्टा आर आहे आणि हा डेल्टा व्ही आर आहे असा. याच्यावरून हे मिळवलं आपण. डेल्टा व्ही आर म्हणजे काय, हा अँगल कोणामधला, व्ही आणि आर, व्हायलेट आणि रेड मधला, तो कसा फाइंड करणार. डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर जर केला तर हा शिल्लक राहील, त्याला म्हणणार आपण डेल्टा व्ही आर. हा अँगल कोणता आहे मग, हा एवढा डेल्टा व्ही आर आहे. समजला अर्थ. आता बघा, फॉर व्हाईट लाईट वी कन्सिडर 2 एक्स्ट्रीम कलर्स. व्हाईट लाईट साठी आपण 2 टोकाचे कलर मानतो एक्स्ट्रीम. कोणते, रेड अँड व्हायलेट बाउंड्रीचे कलर्स मानतो आपण. फॉर एक्झाम्पल वीज, रेड अँड व्हायलेट. मग व्हायलेट हे कसं आलं समजलं, याच्यावरून कसं काढतात. हां, व्हायलेट आणि रेड समजलं काय, हे कसं आलं याच्यावरूनच आलं. आता फॉर थिन प्रिझम, थिन प्रिझम कोणाला म्हणतात, ज्याचा हा अँगल जो आहे, अँगल ऑफ डिफ्रॅक्शन फारच लहान असेल त्याला थिन म्हणायचं. आणि जर हा अँगल मोठा असेल वाईड तर थिक प्रिझम म्हणायचं. तर थिन प्रिझमसाठी हा फॉर्म्युला डेल्टा इज इक्वल टू an-1 असा असतो. आता डेल्टा म्हणजे अँगल ऑफ डेविएशन, ए म्हणजे अँगल ऑफ प्रिझम and n is the refractive index of this prism -1. this is the formula. तीन प्रिझम साठी हा फॉर्म्युला आहे. मग आता बघा, डेल्टा 21 साठी कसं लिहिणार, डेल्टा 21 हा तर डेल्टा 2 मायनस डेल्टा 1 असा आहे. मग डेल्टा 2 ची व्हॅल्यू टाका, डेल्टा 1 ची व्हॅल्यू टाका याच्यावर. हा जनरल फॉर्म्युला आहे, हा जनरल फॉर्म्युला आहे. तुम्हाला 2 साठी बनवायचा आहे तर डेल्टा 2 हा, आणि इथं काही n2, ए मात्र फिक्स असतो, कॉन्स्टंट असतो, ए 1 2 नसेल. समजलं. मग या डेल्टाची व्हॅल्यू काय आहे, an-1. मग आपल्याला डेल्टा 2 ची बनवायची असेल तर कसं करणार, an2-1. डेल्टा 1 ची तसाच व्हॅल्यू कशी तयार करणार, an1-1. हा मायनस जसाच्या तसा. हे समजलं का, कसा बरोबर. डेल्टाची व्हॅल्यू ही आहे आणि याचा यूज करायचा आहे. इथं 2 लावला तर इथं 2 लावायचा, लिहायचं बस. इथं 1 लावला तर इथं 1 लावायचा आणि लिहायचं. समजलं. व्हेरी सिम्पल आहे, नॉट डिफिकल्ट. आता काय करायचं, ह्या एने मल्टिप्लाय करा इन साइड द ब्रॅकेट टर्म्स. हां, a इंटू n2 a इंटू मायनस a1 चा a. ओके, लक्ष आहे का सगळ्यांचं. a इंटू n2 a इंटू मायनस a1 चा a, मायनस साइन a इंटू n1 a n1 मायनस a इंटू -1 प्लस a. समजलं, मायनस इंटू मायनस प्लस a1 चा a, a एक a असा आहे. बरं, याच्यामध्ये काय कॅन्सल होईल, दिस a मायनस अँड प्लस कॅन्सल. राहिलं काय, a n2 मायनस a n1. याच्यामधून a कॉमन घ्या, हा. मग इथं राहिला n2, इथं राहिला n1. n2 मायनस n1, a इज कॉमन. समजलं. हे लेफ्ट साइड आहे. वेअर इथे n2 n1 काय आहे, n2 and n1 are the refractive indices for 2 colors. Which are those? One is red and 2 is for violet. We have considered already. मग हा फॉर्म्युला मिळाला, डेल्टा 21 इज इक्वल टू a n2 मायनस n1. असाच फॉर्म्युला आपल्याला ओरिजिनल मध्ये मिळवायचा आहे. मग आपल्याला व्हायलेट आणि रेड आपण ट्रीट केले तर डेल्टा Vr इज इक्वल टू डेल्टा V मायनस डेल्टा. कसं, याच्या सारखंच.
बिलकुल याच्यासारखं हे आहे, फक्त इथं 2 1 ऐवजी 1च्या जागेवर रेड आहे आर आणि 2च्या जागेवर व्हायलेट आहे. बरोबर, बघा इथं व्हायलेट आहे. हा DVR means angle of deviation between violet and red color, and angle of deviation, to find this angular dispersion subtract delta from delta V, that is delta V minus delta V ची व्हॅल्यू ही टाकली, जसं 1 होता तो 1 टाकला होता, V आहे तो V टाकला, बस. ठीक आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर व्हायलेट कलर ए तो फिक्स आहे, एकच परिजम आहे, ए बदलणार नाही, याची व्हॅल्यू ही टाका. समजलं. आता मल्टिप्लाय करा, a इंटू एन व्ही मायनस ए वन जा ए मायनस ए इंटू एन आर मायनस मायनस प्लस ए वन जा ए. हियर ऑल्सो ए गेट्स cancelled. Remaining is a, take common, take a as a common, nv minus nr delta vr. This is the expression for angular dispersion, very important. आता छोटासा क्वेश्चन आहे, सिंपल आहे बघा. एक्सप्लेन अँड डिफाइन डिस्पर्सिव्ह पॉवर. डिस्पर्सिव्ह म्हणजे किती डिस्पर्स करतो ती पॉवर, जो जास्त एरियाला मोकळं करून दाखवेल त्याची डिस्पर्सिव्ह पॉवर जास्त, आणि जो कमी दाखवेल छोट्याशा पट्टीमध्ये मेनी कलर्स तर त्याची डिस्पर्सिव्ह पॉवर कमी. मग एक्सप्लेन अँड डिफाइन डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ ए ट्रान्सपरंट मटेरियल. आता हे ट्रान्सपरंटच असतो, दगडामध्ये आपण असं काही करू शकत नाही, ओपॅक मटेरियल असतं. Power of transparent material obtain its expression in terms of angle of deviation and refractive indices. त्याचं angular dispersive power is denoted by letter omega, not a W. असा गोल काढायचा, this is omega, आणि असा काढला तर हा W आहे, हा नाही बरं का, हा ओमेगा आहे. राऊंड करायचा असा, नवीन आहे तुमच्यासाठी म्हणून सांगितलं ओमेगा, याला ओमेगा म्हणतात. आता obtain its expression in terms of angle of deviation and refractive indices. च्या टर्म्स मध्ये डिस्पर्सिव्ह पॉवरचं एक्सप्रेशन मिळवा. इन टर्म्स ऑफ म्हणजे च्या स्वरूपात, कशाच्या स्वरूपात, इन टर्म्स ऑफ refractive indices and angle of deviations हे मिळवायचे. आता बघा, ही डिस्पर्सिव्ह पॉवरची डेफिनेशन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, एक मार्कासाठी नेहमी विचारली जाते. ॲबिलिटी ऑफ अन ऑप्टिकल मटेरियल. ऑप्टिकल म्हणजे काचेचे, ऑप्टिकल्स चष्म्याच्या दुकानाला ऑप्टिकल्स नाव दिले जातं ना, त्याचा अर्थ काय होतो, रिलेटेड टू लाईट अँड ग्लास. हां, ॲबिलिटी डिस्पर्सिव्ह पॉवरची डेफिनेशन बघा. ॲबिलिटी ऑफ अन ऑप्टिकल मटेरियल, अशी क्षमता, ॲबिलिटी ऑप्टिकल मटेरियलची म्हणजे काचेची, टू डिस्पर्स कन्स्टिट्युएंट कलर्स. काय करण्याची, टू डिस्पर्स. डिस्पर्स मीन्स टू स्प्रेड, टू स्प्लिट डिफरंट कलर्स, constituent colors which are already contained in the white light. Constituent colors I have explained in the previous lecture. Constituent चा meaning म्हणजे समावेशित colors. Ability of an optical instrument, optical material to disperse constituent colors is its dispersive power, is called dispersive power. कोणत्या पण ट्रान्सपरंट मटेरियलची ॲबिलिटी, अशी क्षमता, कशी, कोणत्या बद्दलची, टू डिस्पर्स द कॉन्स्टिट्युएंट कलर्स. काय डिस्पर्स करतो तो, त्याच्यामधले असणारे कॉन्स्टिट्युएंट्स कलर्सला तो डिस्पर्स करतो. त्याच ॲबिलिटीला डिस्पर्सिव्ह पॉवर म्हणतात. इट इज डिनोटेड बाय लेटर ओमेगा. इट हॅज नो युनिट. इट इज मेजर्ड फॉर 2 कलर्स. हा मोजताना 2 कलर्स वापरले जातात. कशासाठी मोजला जातो, 2 कलर्स. कोणते कोणते, तर ॲज द रेशो ऑफ अँग्युलर डिस्पर्शन. रेशो ऑफ अँग्युलर डिस्पर्शन म्हणजे हे, टू द मीन डेविएशन म्हणजे हे, याला अँग्युलर डिस्पर्शन म्हणतात. अँग्युलर डिस्पर्शन प्रत्येक प्रिझमचं कसं फाइंड करतात, फायनल कलर डेल्टा व्ही मायनस फर्स्ट कलर delta, that will give you angular dispersion. This angle is called angular dispersion. मग it is measured for the 2 colors. 2 कलर साठी मोजले जातात. कोणते पण 2 घ्या, पहिला लास्ट घ्या, दुसरा सेकंड लास्ट घ्या, त्यांचा डिफरन्स. As the ratio of angular dispersion to the mean deviation for those 2 colors, thus for
एक्स्ट्रीम कलर्स डिस्पर्सिव्ह पॉवर इज एक्स्ट्रीम कलरसाठी हा डिस्पर्सिव्ह पॉवर हा पॉईंट नाही लिहिला डायरेक्ट लिहिला तरी चालेल 2 मार्काचा हा क्वेश्चन हमखास असतो मी टाकतोच IMP सांगितलं म्हणजे मी टाकेलच. आता हा रेशो असतो कोणाचा रेशो सांगितला अँग्युलर डिस्पर्शन डेल्टा V मायनस डेल्टा R हे अँग्युलर डिस्पर्शन आहे रेशो ऑफ अँग्युलर डिस्पर्शन टू द angular dispersion between two extreme colors and dispersive power is the ratio कोणाचा ratio of कोणाचा angular dispersion of two extreme colors violet red with the mean means या दोघांची सम करायची डिवाइड बाय 2 करायची या दोघांची सम करायची डेल्टा V आणि डेल्टा R मीन कलर कसा फाइंड करणार येलो साठी हा अँगल डेल्टा Y कसा फाइंड करणार दोघांची सम अपॉन 2 हाफ केला म्हणजे मीन टू द मीन कलर मग याला तर डेल्टा Y म्हणतात जनरली हा तर येलो असतो म्हणून डेल्टा Y हा जास्त असतो. मग आता बघा डेल्टा V ची व्हॅल्यू काय आहे डेल्टा V मायनस डेल्टा R आपण तयार करून ठेवलंय कुठं याची व्हॅल्यू D असते याचा वापर येतो A n B मायनस n बरोबर आणि इथं डेल्टा Y ची व्हॅल्यू कशी तयार करणार हा फॉर्म्युला इथं y लावला इथं y लावला डेल्टा Y इज इक्वल टू A n Y मायनस 1 A n Y मायनस 1 येलो साठी कोणत्या पण कलर साठी हे बनवू शकतो आपल्याला मधला कलर डिस्पर्सिव्ह पॉवर कोणाचा रेशो आहे angular dispersion between two extreme colors violet red to the mean color angular dispersion of mean color हा mean color आहे डेल्टा Y मग याची व्हॅल्यू तयारच आहे तीही पुटअप केली आणि डेल्टा Y साठी आपण या मेन जनरल इक्वेशन वरून बनवलं डेल्टा Y इक्वल टू A n Y मायनस 1 लिहिलं आणि बस इथं काय A gets cancelled A gets cancelled remaining factor is omega is equal to nb minus nr upon ny minus 1 समझलं now we'll stop सोपे है कठीण नाही तो कार्य